गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी. आधुनिक व्यवस्थापन पद्धती, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयामध्ये सोशल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक आपण पाहिलेला आहे. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, सामाजिक बुद्धिमत्तेची व्याख्या, सामाजिक बुद्धिमत्तेचे प्रकार, त्याचे फायदे तोटे हे पाहिलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये सामाजिक बुद्धिमत्तेची मॉडेल्स, प्रतिमानं आपण अभ्यासायची आहेत. सामाजिक बुद्धिमत्तेविषयी वेगवेगळ्या व्यवस्थापन विचारवंतांनी वेगवेगळी प्रतिमाने, मॉडेल्स मांडलेली आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॉडेल मांडले ते म्हणजे गोलमन यांनी. गोलमन्स मॉडेल ऑफ सोशल इंटेलिजन्स, गोलमन यांचा सामाजिक बुद्धिमत्ता सिद्धांत हा आजही प्रमुख सिद्धांत म्हणून ओळखला जातो. त्यांच्या व्यतिरिक्त ग्रीन्सपॅन यांचा श्रेणीबद्ध प्रतिमान सिद्धांत, ग्रीन्सपॅन्स हायरार्चिकल मॉडेल ऑफ सोशल इंटेलिजन्स, मॅस्लो, अल्फ्रेड मॅस्लो यांनी मांडलेला मॅस्लो मॉडेल ऑफ सोशल परफॉर्मन्स स्किल्स. या व्यतिरिक्त वेस आणि सर यांचे आकलनात्मक प्रतिपादन, अल्ब्रेक्टचे 5 घटक प्रतिमान, स्पेस प्रतिमान, असे काही सिद्धांत आहेत. यामधील सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत जो आहे आपण अभ्यासायचा आहे तो म्हणजे गोलमन यांचा सामाजिक बुद्धिमत्ता सिद्धांत. डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स थेअरी हा सिद्धांत मांडला. त्याचप्रमाणे सोशल इंटेलिजन्स थेअरी हा सिद्धांत देखील त्यांनी मांडलेला आहे. बऱ्याच वेळा सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता हे 2 भाग एकच मानले जातात. ज्यांच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता असते त्यांच्याकडे सामाजिक बुद्धिमत्ता सहजपणे असते. त्यामुळं त्यांनी मांडलेले हे दोन्ही सिद्धांत, त्यातला सामाजिक बुद्धिमत्ता सिद्धांत आपण इथं विचारात घ्यायचा आहे. गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्तेबाबत जे प्रतिमान मांडले त्यामध्ये त्यांनी 2 मुख्य घटक स्पष्ट केलेले आहेत. ते म्हणजे मेंदू आणि त्याची जीवशास्त्रीय प्रक्रिया. त्यांच्या मते मेंदू हा वेगळा असतो आणि त्याच्यावर होणारी जीवशास्त्रीय प्रक्रिया जी असते ती वेगळी असते. आपल्या सामाजिक संवादामुळं आपल्या मेंदूमध्ये प्रक्रिया घडत असते. मेंदूमध्ये 2 मार्ग असतात. मेंदूच्या दृष्टीनं 2 मार्ग असतात. ते म्हणजे एक महामार्ग असतो, हायवे असतो, आणि दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे लहान मार्ग असतो, छोटा मार्ग असतो. या 2 मार्गांचं कार्य हे वेगवेगळं असतं. महामार्ग किंवा ज्याला आपण हायवे म्हणतो तो म्हणजे तार्किकपणे विचार करत असतो, जो पूर्णपणे समाजाचा विचार करतो. त्या उलट सामाजिक बुद्धिमत्ता ही या महामार्गाशी निगडीत असते. आणि जो दुसरा मार्ग आहे, लहान मार्ग, तो भावनिक विचार करत असतो, स्वतःपुरता विचार करत असतो. तर सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे महामार्ग आणि लहान मार्ग यांचा वापर करण्याची क्षमता आहे. यांचा प्रभावीपणे वापर करावा लागतो, असं प्रतिपादन गोलमन यांनी केलेलं आहे. त्यांनी आपल्या प्रतिमानामध्ये सामाजिक बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितलेले आहेत. ते म्हणजे सामाजिक जागरूकता किंवा सामाजिक जाणीव आणि सामाजिक ज्ञान आणि सामाजिक क्षमता, हे दोन्ही घटक आपल्याला इथे दिसतात. तर सामाजिक जाणीव म्हणजे काय, तर मूलभूत जी जाणीव असते, मूलभूत सहानुभव असतो, दुसऱ्याबद्दल असणारे अनुकंपा जी असते, अचूकता असते, जाण असते, ज्ञान असतं, याला या ठिकाणी त्यांनी सामाजिक जाणीव किंवा सामाजिक जागरूकता असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या ज्या क्षमता असतात, सामाजिक क्षमता असतात, ते म्हणजे लोकांशी संवाद साधण्याची क्षमता, अभिव्यक्त होण्याची, दुसऱ्यांशी व्यक्त होण्याची क्षमता, स्वतःचा दुसऱ्यांवर कसा प्रभाव पडेल याची क्षमता, आणि दुसऱ्यांविषयी, जनतेविषयी, लोकांविषयी असणारी काळजी. तर या दोन्ही क्षमतांचा ज्यावेळी वापर केला जातो त्यामध्ये सामाजिक जाणीव आणि सामाजिक क्षमता या दोन्हींचा वापर करून सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक इथं निर्माण होत असतो. गोलमन यांनी हा जो सिद्धांत मांडलेला आहे
सामाजिक बुद्धिमत्तेचा, त्याच्यामध्ये हे 4 घटक इथं महत्त्वाचे आहेत. एक सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, सोशल अवेअरनेस आणि रिलेशनशिप स्किल्स. सेल्फ अवेअरनेस हा जो घटक आहे, स्वतःबद्दल असणारं ज्ञान, स्वतःबद्दल असणाऱ्या स्वतःच्या क्षमता ओळखणं, आत्मविश्वास निर्माण करणं, स्वतःला ओळखणं, याला सेल्फ अवेअरनेस असं म्हटलेलं आहे. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सेल्फ रेग्युलेशन. फक्त स्वतःला ओळखून चालत नाही, तर आपण व्यक्त होत असताना, लोकांसमोर व्यक्त होत असताना व्यवस्थितपणे व्यक्त होणं आवश्यक असतं. स्वतःला शिस्त, स्वयंशिस्त ज्याला म्हटलं जातं, ती त्या व्यक्तीकडं असली पाहिजे. स्वयंशिस्तीचा वापर करून त्यानं स्वतःला सांभाळलं पाहिजे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सोशल अवेअरनेस. त्यानं फक्त स्वतःकडं पाहून चालणार नाही, तर समाजाबद्दल देखील त्याच्या भावना इथं असल्या पाहिजेत. समाजाबद्दल कणव असली पाहिजे, समाजाबद्दल कार्य करण्याची इच्छा असली पाहिजे. याला सोशल अवेअरनेस म्हटलेलं आहे. आणखी चौथा जो घटक आहे तो म्हणजे रिलेशनशिप स्किल्स, म्हणजे लोकांशी संवाद साधण्याचा मार्ग. म्हणजे केवळ समाजाबद्दल चांगल्या भावना असून चालत नाही, समाजाप्रती काही कार्य करण्याची इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी समाजाशी संवाद साधावा लागतो, लोकांशी संवाद साधावा लागतो. तर ही गोष्ट देखील त्या व्यक्तीकडं असली पाहिजे. थोडक्यात ती व्यक्ती स्वतः प्रतिभावान असली पाहिजे, त्याच्याकडं शिस्त असली पाहिजे, ती व्यक्त झाली पाहिजे, समाजाबद्दल त्याच्याकडं कणव असली पाहिजे आणि समाजाशी संवाद साधण्याचं कौशल्य त्या व्यक्तीकडं असलं पाहिजे. यालाच या ठिकाणी इमोशनल अँड सोशल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. हेच जे घटक आहेत ते या ग्राफमध्ये आपल्याला दिसतील. एक सोशल स्किल्स, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, दॅट इज मोटिवेशन टू अदर्स, अँड एम्पथी, दॅट इज एम्पथी अबाउट दी सोसायटी ऑर एम्पथी अबाउट दी पर्सन्स. ही 5 स्किल्स, 5 घटक हे सगळ्यात महत्त्वाचे घटक असतात. सामाजिक बुद्धिमत्ता ही केवळ स्वतःची किंवा वैयक्तिक बुद्धिमत्ता नसते, तर समाजाप्रती आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करणं, आपण जी बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर करून समाजाला प्रेरित करणं, समाजाला पुढं नेणं, ही गोष्ट सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये इथं आवश्यक असते. म्हणजे एखादी व्यक्ती हुशार आहे, खूप हुशार आहे, परंतु त्याच्या हुशारीचा उपयोग त्यानं फक्त स्वतःसाठी केला तर ती व्यक्ती मोठी होऊ शकते, परंतु त्याचा समाजाला फारसा फायदा होत नाही. म्हणजेच फक्त स्वतः हुशार असून चालणार नाही, तर त्याचा समाजाला कसा फायदा होईल, समाजाला चांगल्या दिशेनं कसं नेता येईल, हे त्या व्यक्तीनं पाहिलं पाहिजे. तरच तुमच्याकडे सामाजिक बुद्धिमत्ता आहे असं म्हटलं जाईल. तर यामध्ये जे सामाजिक जागरूकता किंवा जाणीव हा जो घटक आहे, या घटकामध्ये ज्या वेगवेगळ्या क्षमतांचा समावेश होतो, त्यामध्ये मूलभूत सहानुभव, दुसऱ्यांबद्दल असलेला सहानुभूती, दुसऱ्याबद्दल असणारी अनुकंपा, अचूकता आणि सामाजिक जाण, आकलन यांचा समावेश होतो. त्यामुळे व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून व्यक्त होणाऱ्या अभाषिक भावना देखील समजून घेऊ शकते. इतरांच्याबद्दल अनुकंपा दर्शवून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊ शकते, सहानुभूती दर्शवू शकते. तसेच सामाजिक पर्यावरणामध्ये जे बदल होतात ते बदल अचूकपणे इथं जाणून घेऊ शकते. या सर्वांचा वापर करून ती इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकते. त्यातला दुसरा जो घटक आहे सामाजिक क्षमता किंवा ज्ञान, यामध्ये सहज संवाद करणं, स्वसादरीकरण, सेल्फ ॲक्च्युलायझेशन ज्याला म्हटलं जातं, व्यक्त होणं, अभिव्यक्ती, प्रभाव आणि काळजी या क्षमतांचा समावेश होतो. या आधारे अशी व्यक्ती इतरांशी अभाषिक पातळीवर सुद्धा सहजपणे संवाद साधू शकते, आपले म्हणणे इतरांसमोर सादर करू शकते, मांडू शकते, विचार आपले प्रभावीपणे सादर करू शकते. सामाजिक संवादाचे जे परिणाम असतात त्याबद्दल जाणीवपूर्वक प्रभाव इथं टाकू शकतात. आणखी समाजाचा विश्वास इथं समजून घेऊ शकतात. थोडक्यात व्यक्तीकडं स्वतःबद्दलची जाणीव असली पाहिजे आणि समाजाबद्दलची देखील इथं जाणीव असली पाहिजे. ही संकल्पना किंवा हे मॉडेल गोलमन यांनी इथं मांडलेलं आहे.
सामाजिक बुद्धिमत्ता असो किंवा भावनिक बुद्धिमत्ता असो, दोन्ही बाबतीमध्ये डॅनियल गोलमन यांनी मांडलेलेच सिद्धांत किंवा त्यांनी मांडलेली प्रतिमाने मॉडेल्स ही इथं विचारात घेतली जातात आणि व्यवस्थापनामध्ये त्याचा प्रभावीपणे वापर केला जातो. आता या व्यतिरिक्त जी मॉडेल्स आहेत ती आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया. थँक्यू.